तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोन म्हणजे काय ते शिकणार आहोत. तर कोन कोणाला माहित आहे का, कोन म्हणजे काय असतं? दोन रेषाखंडांनी तर कोन म्हणजे दोन किरण एका सामायिक बिंदूतून निघतात आणि एका भूमितीय आकृती तयार होते, त्याला आपण कोन असे म्हणतो. एका सामायिक बिंदूमधून हा जो कोन निघतो त्याला आपण कोन असं म्हणू शकतो. तर हे कोनाचे प्रकार कोणते आहेत? काटकोन, लघुकोन, विशाल कोन, शून्य कोन. आता मी जो हा कोन काढलेला आहे याला काय म्हणता येईल? इथे या बिंदूतून फक्त एकच रेषेवरती हा पुढे जातो, या कोणाला काय म्हणतात? शून्य कोन. शून्य कोन कसा, जर आपण आपल्या एक कोन बरोबर जर इथे ठेवलं तर याच्यामधून निघणारा हा जो एक झेड आहे याला शून्य कोन असं आपण म्हणतो. तर शून्य कोन म्हणजे शून्य कोन, तर शून्य कोन समजला तुम्हाला. त्यानंतर झाला लघु कोन. याला म्हणायचं लघु कोन. ज्या लघु कोनाची डेफिनेशन माहिती आहे कोणाला? लघु कोन म्हणजे काय असतं? बरोबर. लघु कोन म्हणजे ज्या कोनाचं माप हे 90 अंशापेक्षा कमी असतं त्या कोनाला आपण लघु कोन म्हणतो. त्याचबरोबर आता पुढचा प्रकार पाहूया आपण. काटकोन. हा काटकोन आपल्या समोर दिसतो. या काटकोनाचं हे 90 अंश असतं, त्याला आपण काटकोन असे म्हणतो. शून्य कोन, लघु कोन, काटकोन आणि एक विशाल कोन. विशाल कोनाची डेफिनेशन माहिती आहे कोणाला? 90 अंशापेक्षा मोठे असलेल्या कोनाला. इथपर्यंत हा होतो 90 अंशाचा कोन. जर त्याला 90 अंशापेक्षा कमी असेल तर तो झाला लघु कोन. आणि 90 अंशापेक्षा ज्याची मोजमाप ही 90 अंशापेक्षा जास्त आहे तर त्याला आपण विशाल कोन असं म्हणतो. ठीक आहे.